नमस्कार मंडळी. तर काही दिवसांपूर्वी आपण ह्या ट्रेमध्ये वेजलच्या बिया लावल्या होत्या. तर मग त्या बियांना भरपूर दिवस झाले पाणी घालत होते आणि आता मस्त त्या बिया उगल्या आहे, अशा वरती आल्या आहे. 2-2 पानं फुटले त्यांना. तर मग म्हटलं आज पाणी घालायला जाऊया. तर आले तर मस्त बघून एकदम छान वाटलं. तर 2-2 पानं असे फुटले. काही ठिकाणी दाट झाले तर काही ठिकाणी 2-2 3-3 आहेत. तर मग नंतर आपण जेव्हा हे मोठे होतील तेव्हा एका बॅगमध्ये काढून असे वेगवेगळ्या छोट्या बॅगमध्ये सेपरेट करून घेऊ, म्हणजे मग चांगले वाढतील. आणि याला वाढायला टाईम लागतो थोडा, पण मग आपण पाणी घालत राहूया. जेव्हा थोडे मोठे मोठे होतील तेव्हा मग आपण ते काढून आणि मग सेपरेट करून, आणि जेव्हा ते थोडेसे मोठे होतील आपल्या तळहाता इतकं, तेव्हा मग आपण ते खाली जमिनीत लावूया. आणि त्यानंतर मी इकडं काही सिमला मिरची झाडं लावलेले होते बॅगमध्ये. मला एका ठिकाणून भेटलेले, मग ते बॅगमध्ये लावले होते. तर त्याला पण मस्त छोट्या छोट्या अशा कळ्या लागल्या आहे. आणि मग त्यांना पण पाणी घालून घेतलं. आणि इकडं ज्यावेळेस मी बेजलचे बी लावलं होतं त्याच वेळेस मी हा ट्रेमध्ये काही काकडीच्या आणि काही झुकिनी असे वेगवेगळे बिया माझ्याकडे ठेवलेल्या होत्या. तर म्हटलं ते पण लावूया. तर झाले तर मग काही काही निघायला सुरुवात झाली आहे. आणि ह्या ट्रेमध्ये मी काल काही बिया टाकल्या आहे, काही पपई, वाल, घेवडा, आणि ह्या ट्रेमध्ये मिरचीच्या बिया टाकल्या आहे. तर मग त्या पण लवकरच उगतील. आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.